हर हर महादेव, जय शिवराय. तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या संपूर्ण भारत सायकल यात्रा या सिरीजमध्ये. तर आत्ता मी चाललेलो आहे मणिकर्ण, जे की हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लूपासून एक 45 किलोमीटर अंतरावर आहे आणि गुंतूरपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता चाललेलो आहे मी मणिकर्ण, जे की खूपच प्रसिद्ध ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आपले भोलेबाबा माता पार्वती यांनी खूप वर्ष निवास केलेले आहे. तर या ठिकाणी पाहू शकताय, खालून पार्वती नदी वाहत आहे आणि हे आहे हिमाचलची शान. हे झाडे आपल्याला जिथं बघन तिथं खूप पाहायला मिळतील. पाहू शकताय काय सुंदर दृश्य आहे, पाहू शकता तुम्ही. तर लवकरच पोचतोय आपण आणि तुम्हाला देखील आपले भोलेबाबाचं आज सोमवार आहे, दर्शन देखील घडवणार आहे. तर चला निघूयात, कारण थोडंसं चढ उतार या ठिकाणी येतात आपल्याला, त्यामुळे सायकल आपल्याला ढकलावी लागते. तर हे पाहू शकताय अशा प्रकारे दगड वगैरे रोड झालेले पाहू शकता. पूर्ण दगड कोरून कशा प्रकारे रोड बनवलेले गेलेले पाहू शकताय. मित्रांनो, मणिकर्ण या ठिकाणी पोहोचलेले. या ठिकाणी आपली सायकल लावलेली आहे आणि हे काय पार्किंगचे पाहू शकता. तर आता आपण चाललो करण्यासाठी. तर चला मग निघूयात. या ठिकाणी गरम देखील पाणी देखील त्या ठिकाणी देखील जाणार आहोत. तर पाहू शकताय आलेले आतमध्ये आपण. तर मित्रांनो, हे पाहू शकता, हे गरम पाणी आहे. म्हणजे खूप गरम पाणी पाहू शकता. या ठिकाणी खूप गरम लागत आहे आपल्याला. तर काय अशा प्रकारे पाहू शकता या ठिकाणचा नजारा खूपच गरम. तर एवढं पण गरम नाही मित्रांनो. खूप तुम्ही तर श्रद्धेने या ठिकाणी आंघोळ करायला येत असाल, तुम्हाला गरम नाही लागणार. पण एवढं आहे की नक्की तुम्ही 10 मिनिटापेक्षा जास्त या ठिकाणी पाण्यामध्ये उतरू नका किंवा करू नका, किंवा त्रास होऊ शकतो. खूपच गरम पाणी आहे. तर आपलं स्नान वगैरे झालेलं आहे. तर आता बघूयात, दर्शन वगैरे करू भोले बाबाचं त्या ठिकाणी काय आहे त्या ठिकाणी जाऊयात आपण. तर नमस्कार मित्रांनो, आपण मणिकर्ण या ठिकाणी पोहोचलेलो आहे. या ठिकाणी आपले भोलेबाबांचं मंदिर देखील पाहू शकताय. या ठिकाणी भोलेबाबा आहेत आणि या ठिकाणी हे गरम पाण्याचं कुंड आहे, पाहू शकताय. खूपच असलं म्हणजे उकळतं पाणी आहे. आणि या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही तांदूळ परत खीर देखील शिजत आहे, पाहू शकताय. आणि या ठिकाणी देखील तांदूळ शिजण्यासाठी ठेवलेले आहे, पाहू शकताय तुम्ही. खूपच गरम उकळतं पाणी मित्रांनो. तुम्ही देखील या ठिकाणचं दर्शन करू शकताय. इथं देखील गरम पाण्याचं कुंड आहे, पाहू शकताय. आणि या ठिकाणी मंदिर आहे. तर मित्रांनो नमस्कार. पाहू शकताय वरून पाऊस पडत आहे आणि या ठिकाणी जे गरम कुंड पाहाल तर कशा प्रकारे उकळते, पाहू शकताय. पाऊस असो थंडी असो, जे पाणी आहे त्याच टेम्परेचरला असते. म्हणजे जवळपास नाही म्हणता 60 ते 94पर्यंत टेम्परेचर असते. पण किती थंडी किती पाऊस पडला तरी पाणी उकळते, पाहू शकते तुम्ही. या ठिकाणी बापले झालं बाबा. या ठिकाणचं आता वातावरण सगळीकडं मागच्या साईडनी पार्वती नदी वाहत आहे. तिथून देखील वाफा निघत आहेत आणि या ठिकाणी देखील जे पाणी उकळते तिथून वाफा निघत आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि काय अशा प्रकारचं या ठिकाणचं आता दृश्य आहे. सगळं फॉगी झालेलं आहे, पाहू शकताय. आता हे आहे गरम गुफा. तर या ठिकाणीच आल्याच्या नंतर आपल्याला थोडं गरम फील होतं आहे, गरमी लागते. या ठिकाणी हे पाठीमागे बघाल तरी हे आहे गरम पाण्याचं कुंड, हे पाहू शकताय. गरम गुफा. आता आतमध्ये जाऊ आपण. तर हे अशा प्रकारे आतमध्ये जावं लागते. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी चटके बसायला लागले. एवढं गरम झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही.